सरकारनं फास्टॅग संदर्भात मोठा निर्णय घेतलाय। आजपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग लावणं अनिवार्य आहे। जर तुम्ही रोख, कार्ड किंवा UPI द्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील, असा निर्णय घेतला गेलाय। टोलवरील लागणारा वेळ आणि फास्टॅगचा गोंधळ टाळण्याकरता प्रत्येक वाहनाला फास्टॅग लावणं अनिवार्य असणार आहे। MSRDC कडे लावलेल्या टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फास्टॅग बंधनकारक आहे, अन्यथा वाहनधारकांना दुप्पट पैसे द्यावे लागतील। MMRDC अंतर्गत येणाऱ्या टोल नाक्यांवरती जे वाहनधारक फास्टॅगद्वारे टोल भरत नाहीयेत अशांना आता दुप्पट टोल जो आहे तो आकारण्यात येणार आहे। ही जी नियम आहे तो आजपासून लागू होणार आहे आणि याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे। MMRDC अंतर्गत जे टोल नाके आहेत त्यावरती हायब्रिड पद्धतीने या अगोदर टोल वसुली करण्यात येत होती। 2 मार्गिका होत्या आणि त्यानुसार हायब्रिड पद्धतीने ती टोल वसुली करण्यात येत होती, परंतु आता जे आहे ते फास्टॅगद्वारेच टोल वसुली करण्यात येणार आहे। आणि हायब्रिड पद्धतीने जेव्हा होती तेव्हा स्मार्ट कार्डद्वारे किंवा डेबिट कार्ड QR कोडद्वारे जे आहे ती पेमेंट केलं जायचं। ती हायब्रिड मार्गिका जी आहे ती आता बंद होणार आहे आणि फास्टॅग मार्गिकेत याचं रूपांतर होणार असल्याचा निर्णय जो आहे तो आजपासून घेण्यात आलेला आहे आणि तसाच नियम जो आहे तो आजपासून लागू होत आहे। या टोल नाक्यांवरती फास्टॅग जे बंधनकारक असणार आहे ते म्हणजे आता मी ज्या ठिकाणी आहे तो वांद्रे वरळीचा सागरी सेतू आहे, तसंच मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई जुना मार्ग आहे। समृद्धी महामार्गावरील एकूण 23 टोल नाके आहेत। सोलापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील 4 टोल नाके आहेत। संभाजीनगर मधील देखील 3 टोल नाके आहेत। काटोल बायपास आहे, तिमूर वरोरा वणी आहे, असे काही टोल नाके आहेत जे MMRDC अंतर्गत येत असतात। तसंच जे MMRDC अंतर्गत येणारा जो समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गावरील देखील टोल नाक्यावरती 19% वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने दर जे आहेत ते आकारण्यात येणार आहेत। या अगोदर जे आहे ते हायब्रिड पद्धतीने देखील पेमेंट करण्यात येत होतं, QR कोडद्वारे पेमेंट करण्यात येत होतं टोल नाक्यावरती, परंतु आजपासून जे आहे ते फास्टॅगद्वारेच पेमेंट करण्यात यावं, टोल जो आहे तो फास्टॅगद्वारेच भरण्यात यावा असा जो नियम जो आहे तो आजपासून लागू करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, वांद्रे वरळी सागरी सेतू।